पुनश्च एकदा सर्व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये बडापूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आधुनिक प्रहेलिका इयत्ता 8वीच्या वर्गातील पाठ क्रमांक 15 श्रीमती दुर्गा पारखी. प्रहेलिका म्हणजे कोडे. चित्र वर्णोत्थवा शुभ्र एक कर्ण सुदर्शन भवेत कथम हि युष्माकं चायपानं मया विना. चित्र वर्णोत्थवा. चित्र म्हणजे चित्र असलेलं, वर्ण म्हणजे रंगीत, अथवा शुभ्र म्हणजे पांढरा, एक कर्ण सुदर्शन एकच कान असलेला आणि दिसायला छान असलेला, भवेत कथम हि युष्माकं चायपानं मया विना. तर सांगा बरे, तुमचं चहा पाणी माझ्याशिवाय कसं काय बरं होऊ शकेल. त्याचं उत्तर काय असणार आहे? चाय चषक. निर्वार्ता नि निर्वाता द्विमुखी दीर्घा लघुभारा सुवाहिका पात्रस्पर्शम विना पेयम पाययामी सुसेविका. या ठिकाणी निर्वाता म्हणजे आतून पोकळ असलेली, त्याचबरोबर द्विमुखी दोन तोंड असलेली, दोन तोंड असलेली, दीर्घा लांब असलेली, लघुभारा वजनानं हलकी असणारी, सुसेविका सुवाहिका अगदी सहजपणे वाहून नेणारी, पात्र स्पर्शम विना पेयम कुठल्याही भांड्याला स्पर्श न करता कुठलंही पेय द्रव पदार्थ पाजविणारी सुसेविका, चांगल्या प्रकारची मी सेविका आहे. कोण आहे याचं उत्तर? नलिका. आरुह्यनासिकां नित्यं स्पृशामि श्रवणद्वयं दृष्ट्यर्थं मम साहाय्यं काचयुक्ता तनुर्मम. नासिकाम आरुह्य, नाकावर बसून, नित्यं स्पृशामि श्रवणद्वयं, नेहमी दोन्ही कानाला मी स्पर्श करतो. दृष्ट्यर्थं मम साहाय्यं, पाहण्यासाठी किंवा बघण्यासाठी माझी मदत होते. काच युक्ता तनूर मम, काचाने युक्त असं माझं शरीर आहे. असा मी कोण? उपनेत्रम चष्मा. स्वयं प्रसारिते जाले आपतंती नराः स्वयं लभन्ते सुखनिद्रांते अहो आश्चर्यमद्भुतम. माणसं स्वतः पसरवलेल्या जाळ्यामध्ये पडतात. लभन्ते सुखनिद्रांते, आणि त्यांना झोपेचं सुख चांगल्या प्रकारे मिळतं. अहो आश्चर्यम अद्भुतम, अरे हे आश्चर्यकारक आहे, अद्भुत आहे. म्हणजे काय? मशक जालम, मच्छरदानी. एकाकीद्वारी तिष्ठामि गृहपतो बहिर्गते गृहरक्षाकरः शूरो लघुमूर्ती सुकीर्तिमान. एकटाच मी दरवाजापाशी थांबतो, केव्हा? घरमालक जेव्हा दोघंही बाहेर गेलेले असतात, तेव्हा मी एकटाच दरवाजापाशी थांबतो. घराचं रक्षण करणारा शूरवीर, लहान मूर्ती असणारा पण कीर्ती महान असणारा आहे. असा मी कोण? तर त्याचं उत्तर काय आहे? तालह म्हणजे कुलूप. कृष्णमुखीच गौरांगी पेटिकायां निवासिनी अग्निं वमती शीघ्रं ही घृष्टा पेटिकया सह. कृष्णमुखी काळ्या तोंडाची असणारी, गौरांगी पांढरं शरीर असणारी, पेटिकायाम निवासिनी पेटीमध्ये राहणारी, अग्निं वमती शीघ्रम पेटीसोबत जर घासलं तर मी ताबडतोब आग सुद्धा ओकणारी आहे. अशी कोण? अग्निशलाका, आग काडी. भारम ओढुं न मे दुःखम, न मे दुःखम कुभोजने एतत्तु महादुःखम मूर्खेन सहतोलनम. कुठल्याही प्रकारचं ओझं वाहण्यासाठी मला दुःख वाटत नाही. कुभोजने
टाकून दिलेलं किंवा शिळं अन्न खाण्यासाठी मला दुःख वाटत नाही. एतत्तु महादुःखम, हे सगळ्यात माझ्यासाठी मोठं दुःख आहे. मूर्खेन सह तोलनम, जेव्हा माझी मूर्खासोबत तुलना केली जाते. असा मी कोण? गर्दभः गाढव. म्हणजे ह्या प्रत्येक प्रहेलिकेचं उत्तर आपल्याला आपल्या समक्ष या ठिकाणी पाहावयास मिळतंय. निमील्य नेत्रे पिबामि दुग्धम, मूषक शत्रुः कथयत कोहम. डोळे बंद करून मी दूध पितो. आपलं उंदराचा शत्रू असणारा सांगा बरे मी कोण? मार्जारः मांजर. वृक्षात वृक्षम कुर्दे सततम, धरामी पुच्छम कथयत कोहम. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मी उडी मारतो. सतत उडी मारत राहतो, उड्या मारत राहतो. धरामी पुच्छम, शेपटी असणारा मी सांगा बरे कोण? मर्कटः किंवा वानरः. नासिकयाहं पिबामि तोयम, विशालकायः कथयत कोहम. नाकाने मी पाणी पितो आणि मोठं शरीर असणारा सांगा बरे कोण? हत्ती, गजः. भशामि रात्रो दृष्ट्वा चौरम, वक्रपुच्छकः कथयत कोहम. चोरांना पाहून रात्री मी भुंकण्याचं काम करतो. वाकडी शेपटी असणारा सांगा बरे मी कोण? शुनकः कुत्रा. मेघम दृष्ट्वा करोमि नृत्यम, विस्तृत पिच्छः कथयत कोहम. ढगाला पाहून मी नृत्य करतो. विस्तृत म्हणजे पसरटलेला माझा पिसारा आहे सांगा बरे कोण? मयूरः मोर. पुढे मम वर्णः हरितः, माझा रंग हिरवा. डॅश मम प्रियम खाद्यम, मरीचिका. मम चंचुः रक्ता, माझी चोच लाल. अहम कह, मी कोण? पोपट. शुकः लिहायचंय ते. अहम छायाम, मी सावली देतो. यच्छामी. अहम डॅडॅश यच्छामी, अहम फलानी यच्छामी. अहम डॅडॅश अपि यच्छामी, अहम पत्राणी अपि यच्छामी, मी पानं सुद्धा देतो. अहम कह, अहम, मी कोण? तर मी वृक्षः किंवा आम्रवृक्षः असं म्हणू शकतो. मम वर्णः कृष्णः, माझा रंग काळा. किंतु अहम अहम डॅश डॅश, परंतु मी कोण आहे? काकः काकः. अहम न काकः, सॉरी, अहम न काकः. अहम मधुरम गायामी, मी गोड गोड गातो. अहम वृक्षे वसामी, मी झाडावर राहतो. अहम कह, मी कोण? तर अहम कोकिलः. मम वर्णः कृष्णः, माझा रंग काळा. अहम गगने विहारामी, आकाशे विहरामी. अहम जलम यच्छामी. अहम कह, अहम मेघः. अहम पयोदः, अहम जलधरः. तर एकंदरीत अशा प्रकारचा हा भाषांतराचा भाग होता आणि आता आपल्या समक्ष याचं भाषांतर सुद्धा आपण शेअर करतोय, जेणेकरून आत्ता जे काही आपण सांगितलं त्याचं आणखी बऱ्यापैकी आपणाला अ, भाषांतर लक्षात येऊ शकतं. निश्चितपणे शारदा संस्कार क्लासेसच्या माध्यमानं जे काही व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत, तर त्याचा फायदा आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींना निश्चितपणे होणार आहे, हे अपेक्षित करतोय. मी रंगीबेरंगी किंवा पांढऱ्या रंगाचा असतो, मला एकच कान असतो, मी छान दिसतो, माझ्या अभावी तुमचे चहा पान कसे काय बरे होणार? यस, वाचू शकता, पाहू शकता. केन केन माध्यमाने संस्कृत शिकणारा विद्यार्थी आमचा शाळेतील प्रत्येक परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या आई वडिलांचं आणि गुरुजनांचं स्वप्न साकार करणार, हे आम्हाला माहिती आहे. सर्वच नाही विद्यार्थी, पण बऱ्यापैकी विद्यार्थी या दृष्टीनं प्रयत्न करतात. अशा माझ्या या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद.